गेल्या 10 शतकाच्या प्रारंभी नेपाळात प्रथम आमच्या नेवारी हिंदूंचे राज्य होते. त्यानंतर जिकडे-तिकडे राजपुतानातून मुस्लिमांच्या उपद्रवाने जे पराक्रमी राजपुरुष मेवाडातून इतरत्र भाग्योदय करण्यास निघून गेले, त्यातीलच एक पराक्रमी राजपूत नेता आपल्या अनुयायांसह हिमालयाच्या नेपाळकडच्या प्रांतात शिरला. त्याने एक छोटेसे स्वतंत्र हिंदू राज्य स्थापले. पुढे होता होता ह्या राजपुतांनी काठमांडूपर्यंत प्रदेश व्यापला व ते नगर आपली राजधानी केली. ते प्रबळ हिंदू राज्य त्यांनी स्थापन केले, तेच आजचे हे नेपाळ. नेपाळी राज्य होय. भारतीयांचे चित्त नेपाळच्या महत्त्वाकडे आणि हिंदू राष्ट्राचे नेपाळातील हिंदूंशी असलेल्या एकात्मतेच्या एकजीवत्वाच्या नात्याकडे वेधण्यासाठी इतका काय तो नेपाळच्या इतिहासाचा नामोल्लेख इथे पुरे आहे. हे राजपूत कट्टर गोरक्षक असल्यामुळे त्यांना हळूहळू गोरखा हेच जातीवाचक नाव पडले. येथे कालक्रमाने पुढचे असले तरी हेही सांगून टाकतो की भारतावर इंग्रजांचे राज्य असताना सर्व जगात जे सहस्रावधी गोरखा सैनिक इंग्रजांच्या सैन्यात सेवेस राहिलेले होते, त्यांनी युरोपातील दोन्ही महायुद्धामध्ये शौर्य गाजवले आणि इंग्लंडातील, अमेरिकेतील आणि जर्मनीतीलही उत्कृष्ट सैनिकांना चकित करावे असे सैनिक नैपुण्यांनी पराक्रम दाखविला. त्यामुळे आज साऱ्या जगात गोरखा सैनिक म्हणजे उत्कृष्ट सैनिक अशी म्हणच पडल्यासारखे झाले आहे. अकबराचे उत्तर जीवन. अकबराने त्याच्या पूर्वजीवनात हिंदू धर्माचा आणि राज्याचा उच्छेद करण्यासाठी जी क्रूरताने जे अत्याचार केले, त्याचे वर या ग्रंथात केलेले अगदी संक्षिप्त उल्लेख सुद्धा हे सिद्ध करावयास पुरेसे आहेत की राक्षसी धर्मवेडाने आणि हिंदू द्वेषाने अकबरही तितकाच पछाडलेला होता जितका एखादा अल्लाउद्दीन वा औरंगजेब पिसाळलेला होता. अकबर हा इतर मोगल किंवा मुस्लिम आतताईप्रमाणे नव्हता, तर तो हिंदू धर्माचा द्वेष न करणारा, न्यायप्रिय हिंदू किंवा मुसलमान असा क्षुद्र भेदाभेद न मानणारा, समतेने राज्यकारभार चालविणारा असा एक थोर मोगल बादशाह होऊन गेला. आणि म्हणून हिंदू लोकांनी त्यांच्याविषयी अपार आदर नि कृतज्ञता मानली पाहिजे, असा युरोपियनांनी नि हिंदू लोकांनी लिहिलेल्या आजपर्यंतच्या इतिहास ग्रंथातून एकसुराने अकबराविषयी जो जयघोष सतत चालत आला आहे, तो केवळ परकीय इतिहासकारांनी मायावीपणे आणि स्वकीयांनी दास्यप्रवण लागूलचकांनी विवेकशून्य रीतीने चालवलेला आहे. आम्हा हिंदूंना एकतर आदर, पूज्यभाव राणी प्रतापशी दाखविता येईल किंवा त्याचा शत्रू जो अकबर त्याच्याशी दाखविता येईल. आम्हाला त्या दोघांचे सारखेच ममत्व कसे मानता येईल, देवाची आणि दैत्याचीही पूजा एकत्र कशी बांधता येईल. राणा प्रतापसारख्या हिंदू राजांचे स्वातंत्र्य हिरावून त्याच्यावर आपल्या दास्याचे जोखड बळाने लादणारा आणि हिंदू धर्माचा मानभंग करण्यासाठी त्या हिंदू राजांनी आपल्या मुलीसुद्धा मला दिल्या पाहिजेत, माझ्या जनानखान्यात कोंबल्या पाहिजेत, अशा उघड अत्याचारी मागण्या करून त्यांचा क्रूर उच्छेद करणारा धर्मांध मुस्लिम अकबर कुठे आणि आपल्या हिंदू राष्ट्राचे, राज्याचे आणि धर्माचे रक्षणार्थ लढत प्राणत्याग करणारे आमचे राणा प्रताप, राणी दुर्गावती यांच्यासारखे सहस्रावधी हुतात्मे आणि वीरात्मे कुठे. दुसरेही महत्त्वाचे विधेय आमच्या भाबड्याने लांगल चालक बहुतेक हिंदू लेखकांच्या अद्याप ध्यानात आलेले नाही. तेही अकबर हा सर्व प्रजाजनांना समतेने वागविणारा आणि एकंदर मनुष्य मात्रातील समतेचा मोठा पुरस्कर्ता बादशाह होऊन गेला, असे जे ते शाळेतून सुद्धा शिकवतात, तेही अगदी अतथ्य आहे. मुसलमानांची वाह्यात स्तुती करण्याच्या खोडीचा तो परिणाम आहे. कारण अकबर हा मोगल सम्राट होता. मोगल साम्राज्याचा जो दास होणार नाही, त्याचा क्रूरपणे सुद्धा नायनाट करण्यास तो कचरत नसे, मग तो मुसलमान का असेना. आता सारे मुसलमान काही मोगल नव्हते. उलट अफगाण तुर्क सुलतानांच्या हिंदुस्थानात असलेल्या सुलतानशाह्यात अकबराने विनाशून मोगल बादशाही वाढविली. त्यामुळे ते मोगलांचा कट्टरपणे द्वेष करीत. म्हणजे हिंदू राज्याच्या विरुद्धच नव्हे,
तर अकबर हा त्याच्या स्वतःच्या मोगल बादशाही करता इतर कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षी बादशहाप्रमाणे लढत होता. राज्य विस्तारित होता, अर्थात तो सर्व मुसलमानांना सुद्धा समतेने वागवीत नव्हता. अनेक मुसलमानांची राज्ये सुद्धा त्याने बुडवली, तुडवली. केवळ स्वतःची एकट्याची बादशाही टिकावी ह्याच उद्देशाने काय ते अकबराने त्याच्या उत्तर जीवनात हिंदूवर जिझियासारखे अगदी उत्क्षोभक धार्मिक कर लादले नाहीत किंवा सशक्त लाखो हिंदूंना सरसकट मुसलमान करण्याची अभियाने मोहिमे काढली नाहीत. हिंदू मुसलमानांना समतेने वागवावे हा त्यामागे मुख्य उद्देश मुळीच नव्हता. पण हिंदूंवर असे प्रत्यक्ष धार्मिक अत्याचार जेव्हा जेव्हा मुसलमानी सुलतानांनी मागे केले तेव्हा तेव्हा त्यांचे झालेले भयंकर परिणाम त्याच्या डोळ्यासमोर होते. तशा प्रपीडक धर्मांध मुस्लिम सुलतानशाह्याच्या शाह्याच केव्हा केव्हा हिंदू असंतोषाच्या आगीत भस्म झाल्या होत्या. यासाठी अकबराने त्याच्या उत्तर जीवनात त्याची ती जवळजवळ साऱ्या उत्तर हिंदुस्थानावरची स्वतःची एकट्याची बादशाही शांतपणे नांदावी म्हणून हिंदू काय मुसलमान काय अशा एकंदर प्रजेस कर, वैयक्तिक न्याय इत्यादी प्रकरणी एखाद्या औरंगजेबापेक्षाही पुष्कळ अधिक सौम्यपणे निरुपद्रवीपणाने वागविले. हिंदू मुसलमानाच्या धर्मनिरपेक्ष एकात्मतेच्या आणि समतेच्या भावनेने नव्हे किंवा मनुष्यमात्राच्या स्वतंत्रतेला आदरण्यासाठीही नव्हे किंवा हिंदू धर्म हा काफर धर्म होता अशी त्यांची अंतर्गत भावना नव्हती म्हणून तर नव्हेच नव्हे. पण हे ऐहिक राजसत्तेत स्वतः सर्व सत्ताधीश सम्राट अगदी अरेराव झाल्यानंतर अकबराची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा त्याही पुढे धाव घेऊ लागली. लोकांचा ऐहिक सम्राट झालो, पण पारलौकिक मीच आहे, मी जगाचा पैगंबरही झालोच पाहिजे ही इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. त्या दृष्टीने त्याने दीने इलाही नावाचा एक हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माहून वेगळा असा धर्म काढण्याचा घाट घातला. पण त्यातही ध्यानात ठेवण्यासारखे असे की हिंदूंना मागच्या मुस्लिम सुलतानांनी किंवा पुढे औरंगजेबाने जसे बलात्काराने मुसलमान बनविले तसे ते करणे अशक्य वाटून कारस्थानाने अकबराने या दीन इलाहीद्वारे हिंदू धर्माचा उच्छेद करण्याचाच प्रयत्न केला. कारण या धर्माचा मुख्य पैगंबर अकबर हाच मानावा लागे. नुसते जय गोपाळ तर सोडाच, पण नमस्कार म्हणूनही भागत नसे. तर त्या अकबरी धर्मात गेलेल्या हिंदूंना प्रथम वंदनेतच अल्लाह अकबर असेच म्हणावे लागे. त्या धर्माची भाषाही पर्शियन अरेबिकच होती. एकंदरीत इतके सांगणे पुरे आहे की अकबराची मनुष्यजातीचा पारलौकिक सम्राट बनण्याची ही सवाई शेख महम्मदी महत्त्वाकांक्षा ही धुळीस मिळाली. कारण त्याच्या या नव्या धर्मात आधी कोणी फारसे हिंदू मुसलमान गेलेच नाहीत आणि जे तोंडपुजेपणापुरते अकबराचा धर्म मानित तेही अकबर मरताच कुठच्या कुठे बेपत्ता झाले. तथापि त्या काळच्या जगतामध्ये जे थोर बादशाह, सम्राट, राज्यकर्ते युरोपात, आफ्रिकेत वा आशियात होऊन गेले त्यामध्ये एवढा कारस्थानी नियंत्रक, पराक्रमी, साम्राज्याचा विजेता नि नियंत्रता व विजेता नि नियंता, विद्येचा कला कौशल्याचा भोगता काही इतिहासकारांच्या मताप्रमाणे ज्याला स्वतः एक अक्षरही लिहिता वाचता येत नव्हते, पण ज्याने मोठमोठ्या ग्रंथकारांना पदरी बाळगून नामांकित ग्रंथांची रचना करविली असा अकबर हाही एक थोर बादशाह होऊन गेला. इतकी त्याची सापेक्ष स्तुती इतिहास करू शकेल. जो जितका मोठा होता तितका त्याला आम्हीही मोठा म्हणतो, पण त्यापुढे जाऊन आम्हा हिंदूंच्या दृष्टीने तो परकीय, परधर्मीय, अत्याचारी नि अधम होता. यासाठी आम्हा हिंदूंनी त्याचा धिक्कारही केला पाहिजे. आले मुसलमानी राजसत्तेचे गर्दनकाळ मराठे आले. वस्तुतः इतिहास म्हटला म्हणजे तो घडल्या घटनांना अगदी हडकुळ्या गद्यासारख्या रोकड्या आणि रूक्ष भाषेत सांगितला गेला पाहिजे अशी सर्वसाधारण समज आहे. ती बहुतांशी सत्यही आहे. जे केवळ काल्पनिक नि काव्यमय आणि जे केवळ घटित नि अक्षरशः घडलेल्या त्याचे वर्णन नि भिन्न भिन्न प्रकारचे असलेच पाहिजे. त्याचे उत्कृष्ट व्यक्तीकरण सालंकृत काव्य किंवा हडकोळे कथन ह्या भाषा प्रकारानेच होऊ शकते. केवळ घटनांचे संवाद
देणे, अमुक मनुष्य मेला, अमुक जन्माला, आणखी लढाई झाली, ह्या संवतात मोठे अवर्षण, दुष्काळ पडले इत्यादी नुसत्या घटितांचे, घटनांचे रोकडे टिपण हा इतिहासाचा मूलाधार असला तरी ते टिपण म्हणजेच काही इतिहास नव्हे.